तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर सीन असा झाला आहे की रात्रीचे वाजलेत 11:30 नाही सॉरी 11:15 वाजलेत आणि आम्हाला डमडम न्यायला आले. आता आम्ही डमडमचीच वाट बघत बसलेलो. आता चाललो आम्ही मॅचला आणि एकेकाला हात केला तिथनं. आता आमचा प्रवास, आता डिटेल्स नीट सांगतो परत. तर आता आमची पहिली पायरी. सीन असा झाला आहे की सरांचा लेट कॉल आलेला होता की मॅचसाठी या, आणि अचानक जायचं होतं त्यामुळं गाड्या बिड्या काय सापडणार आणि हे डमडमला हात केला आणि अविनाश. आणि आम्ही इथून आता मिरजपर्यंत जाणार आहे डमडम, आणि तिथून पुढं चालत जाऊन स्टेशनवर जाऊन मग ट्रेननं जायचं आहे. तेव्हा आमचा असा आता नाईटचा प्रवास आहे. आता चाललो आम्ही सुसाट. तर आता आम्ही स्टेशनवरती पोचलेलो आहे आणि आपली ट्रेन आता हे सगळे थांबले ह्या साईडनं. आणि मेन म्हणजे ती मुलं एवढे भारी भेटली गाडीवाले पिकअपवाले, त्यांनी आम्हाला स्टेशनजवळ आणून सोडलं. आमची ट्रेन मिस झाली होतेच, पण एवढ्या फास्ट त्यांनी आमच्यासाठी फिरून आलेत आणि आम्हाला इथं सोडून गेलेत. आणि लय भारी वाटाले. आता ट्रेन येणार म्हणजे सॉरी आलेले, आता हलणार. आम्ही बसून पुण्याला जाणार ऋषी सरांच्या टीममधून खेळायला, हमराज मृत्युंजयमधून खेळण्यासाठी. मी आणि अविनाश आहे आणि स्टेशन भारी वाटायला. आता ट्रेन तिकडे आहे, ती तोंडाड बघायला म्हणून मी व्हिडिओ करण्यासाठी एवढ्या लांब आलो आहे. लाज वाटाल ते म्हणून. आता इथून जाणार, सकाळपारी पोचतोय आपण पुण्यात, निवांत झोपणार आहे. तर चला जाऊ. Okay, let's go. या झोप आले, पबजी खेळायला लागला आहे आणि जागाच नाही तर झोपायला. काय यो गडिया चाला अडवा जनरलमधली स्लीपरचा फील गेला आहे जनरल डब्यात. आणि आम्ही चिटकून झोपले असंच. सगळी पुण्याला उतरणार आहेत, आधीमध्ये पण उतरणार नाही, त्यामुळे असंच बसायचं आहे. तर आता आम्ही पुण्यात एंट्री केलेली आहे. अजून आमची तोंड बघत झाली आहे, खूप आरुसच आहे. यो कसा आहे फिरायला लागला आहे. आता इथं जाऊन फ्रेश होणार आणि मग इथून आपला पुढचा प्रवास चालू होणार आहे. आता आलेलो आहे आपण ग्राउंडवरती. शॉपवर गेलो आणि लवकर यायचं होतं म्हणून व्हिडिओ बनवणं झालं नाही. तुम्हाला प्रॉपर किटमध्ये दाखवतो. आणि सगळे आमचे मेंबर आत आलेले आहेत. वासिक शेख, बबलू पाटील, पप्पू तोडकर, सॉरी बबलू पाटील जर यायचे आहेत, पप्पू तोडकर, धनंजय बिनताडे, ISL स्टार, सगळं आम्ही सगळे एकत्र टीममध्ये आहे. आणि आता मॅचच्या प्रॅक्टिससाठी आता मैदानात चाललेलं तुम्हाला दाखवतो हळूहळू. आपली ही बॅट रबर बॉलच्या हमराज मृत्युंजय येतानाच आणल्या आणि मैदानात गेलो तुम्हाला जो प्लेअर दाखवतो. हे ग्राउंड आता आपण इथं खेळायचं आहे. रॅपिड विकेट आहे, एक साईडला प्रॅक्टिस चालू आहे आणि एक साईडला मेन विकेट आहे. आणि रबर बॉलची पहिलीच टुर्नामेंट खेळायला भेटली. आता आम्हाला वाटलं टेनिस बॉलची आहे आणि रबर बॉल आता आपल्याला आत्ता जस्ट मिळाल्या. आपल्याला बांधून त्यानं आपल्या मित्रांनी लगेच दिलेली, त्यामुळे आता ही घेऊन खेळायला आलो. नाहीतर आपण हमराजची टेनिसच घेऊन आलो. हे सगळे प्लेअर आता चालू झाले प्रॅक्टिस करण्यासाठी मैदानात सज्जा. वासिक शेख, विकी गलमे, रोहित खरात. आता उन्हामुळं चेहरा दिसेना, ह्या साईडून दिसते, सूर्य इकडे आहे ना त्यामुळं. इन ॲन ॲक्शन अविनाश वाघमारे बॉलिंग प्रॅक्टिस करताना. ओ माय गॉड, कधी डेंजर कट करला. शॉट दर्शक बनकर रहना पड़ा. तर आता आमची इथं मॅच झालेली आहे रबर बॉलचे. पहिल्या ओव्हरला संविधान ग्रुप डॉन 11 यांच्यासोबत सामना होता आणि त्यांनी 5 ओव्हरला केल्या 73 आम्हाला करायचे होते आणि आम्ही 3 बॉल राखून 73 चेस केल्या. आणि आम्ही आता यो आशुतोष आंबकर टेनिस खेळण्यासाठी आलेला आहे. आता इथून आम्ही 60 किलोमीटर जाणार टेनिस खेळण्यासाठी. सेमीफायनल एंट्री केली आहे टीमनं. हे अविनाश तेल सगळे बॅगा भरायला लागलेत, बॅगा भरणार आणि या स्कोडातून सुसाट. आता कसं सगळी ओळखीचे नाहीत त्यामुळे मी असं लपून व्हिडिओ बनवले. थोडा ॲडजस्ट करून घ्या जरा आवड वाटलं तर, पण काय पर्यायच नाही.
तर आता आम्ही मैदानावरती आलेलो आहे. आत्ता म्हणजे उशीर झाला आलो आहे आणि मेन सीन असं झालं आहे की एक इनिंग झाल्यानंतर पाऊस पडला. आता मी कुठे आहे बघा सगळ्या प्लेयरांच्या साईडला येऊन व्हिडिओ बनवा लागलो आहे. या अमित तांबे ॲक्शन. आता पहिल्या इनिंगचा खेळ झाला आहे. पहिल्या इनिंगला आम्ही आता अपोजिट संघानं यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स बारामती यंगर्स 11 बारामती या संघानं 5 ओव्हरला तब्बल केलं आहे 70 धावा. पहिल्या ओव्हरला फक्त 5 धावा होत्या, 3 विकेट. 4 ओव्हरला त्यांनी आम्हाला 64-65 रन मारलेले आहेत. त्यामुळं आता आणि 2 धावांची पेनल्टी लेट आल्यामुळं, कारण का तिकडे दुसऱ्या साईडला खेळलो आणि आता इथं आलो, त्यामुळे 2 धावाची पेनल्टी मिळाली आणि आता 73 धावांचं लक्ष सामना पाठला करत पहिल्या ओव्हरला आमच्या 7 धावा आणि 1 विकेट पडलेली आहे वासिक सिक्सचे. आता बघायचं वंडाव नको जाते पाऊसचे विकेट. आता पाणी आता ह्यांच्या पाठीमागं बघा विकेट बघायला लागलेत कशी कशी आहे, काय करायचं त्यानंतर ठरवणार की सामना पुढे खेळवायचा का नाही. शक्यतो आज खेळणारच आहे. पहिला सेमीफायनलचा सामना दुसरा सेमीफायनल सामना आहे, त्यामुळं मॅचेस आज संपवणारच आहेत. आणि वाईट भिजलो आहे आणि या स्कोडा गाडीतून आली असलं डोकं डेंजर दुखालतं. गाडीतून उतरलं असं वाटलं की अंतराळीच उभारली का काय. तुम्हाला आता ग्राउंड दाखवतो जवळ जाऊन कसं आहे बघा. ही ग्राउंड आहे. वारं उजव्या साईडनं सगळं लेग साईडलाच आहे, डावऱ्यालाच वार आहे आणि पाठीमागच्या साईडला बरोबर सर्कलमध्येच डोंगर आहे. हाफ डोंगर आहे इथनं इथं. आता ग्राउंड भारी झाले, वारं पूर्णपणे थांबलेलं आहे. आता वकड ऋतिक गजर आणि आमची तर आता आम्ही स्टेशनवरती आलेलो आहे आणि एवढ्या भुका लागलेत की बस, कारण का कंटिन्यू मॅचा खेळायला लागले त्यामुळे आम्हाला काही खायला भेटलंच नाही. आता इथं सरबत पिणार आणि इकडं स्टेशन आहे, इकडं पाठीमागं आता जाणार आहे. हालत असलं बेकार झालं तुम्हाला सांगतो. रात्री 11:30ला आम्ही पिकअपमध्ये बसलो आणि तिथून मिरजमध्ये आलो. मिरजमधून ट्रेन पकडून डायरेक्ट स्टेशनला इथं उतरलो पुण्यात आणि पुण्यातनं बस पकडून कोथरूडला येऊन सरांच्या गाडीत बसलो आणि गाडीत बसून मॅच खेळलो आणि तिथनं आणि गाडीत बसलो ना 80 किलोमीटरचा प्रवास करत आम्ही मॅचला गेलो आणि तिथं गेलो. मॅच पहिले हारलो आहे, ते बी क्लायमेटमुळे हारलो आणि तिथनं आणि परत आणि 3 तासाचा प्रवास करत आता स्टेशनवरती आले आणि आता जाऊन कधी खाते काय तर असं झाले. आता इथून आज जाऊन काय तर खाणार आणि मग मॅचसाठी जाणार. बाबा बॉडी पाक कामदेवी बंद झाल्या. तर आता आले आम्ही जेवण करायला, कधी जेवते असं झाले. पाक पोटात कावळं वरडून मेलेत, असल्या डेंजर अवस्था झाल्या. आता मी तर मागवल्या माझे ताळे कधी त्या चालू करणार मग इथून आम्ही स्टेशनमध्ये जाऊन बसणार, ट्रेनची वाट बघत. तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि प्लॅटफॉर्मला गर्दी होती त्यामुळं व्हिडिओ बनवला नव्हता. आणि मज्जा म्हणजे आता आम्हाला झोपावून जायला मी आता झोपतं सगळं या लागले पब्लिक. तर आता असं झोपूनच जाणार आता निवांत. आता डायरेक्ट 3:30 वाजता मिरजमध्ये पोचतो आणि त्यानंतर पुढं बस नाही. 3:30 वाजल्यानंतर 6 वाजेपर्यंत स्टेशनवर झोपायचं आणि मग बस स्टँडवर जाऊन मग कवटेमहाकाळची बस पकडायची. आता निवांत चाललो. झोपला इथं, आता आम्ही बी झोपलो इथं. आता आम्ही पोचलेलो आहे मिरज स्टेशनवरती निवांत स्लीपर कोचनं व्यवस्थित झोपून. त्यामुळं तुम्ही आता तोंड बघू शकता हाणल्यासारखं झालेत, पण निवांत झोप लागली बाबा. असलं भारी, कोण डिस्टर्ब करायला नाही. आणि गादी होती खाली असं म्हणजे भारी सीट होती, भारी चांगली. त्यामुळे निवांत झोपून आलो, डिस्टर्ब नाही काय नाही. मोबाईलचं चार्जिंग लावला आणि आता उतरले. आता इथून पुढचा प्रवास आता बसनं करायचा आहे. खेळ कमी आणि प्रवासच जास्त चालू झाला आहे, त्यामुळं काय वाटच लागल्या पाक. चालायचं आहे, स्ट्रगल आहे म्हणलं तेवढंच करायला लागणार आहे. आता मिरज स्टँड आलेला आहे आणि मिरज स्टँड तुम्हाला दाखवतो सगळं बंदच आहे, म्हणजे अजून गाड्या चालू झाल्या नाहीत. आता जोपर्यंत गाड्या चालू होतात तोपर्यंत गाड्यांची वाट बघत बसायची, नाहीतर लॉंग रूटची गाडी कुठली तर पकडायला लागणारच आहे. हे बघा कोण सुद्धा नाही, सगळा सुनसान रस्ता आहे. शांत स्टँड. आता इथूनच गाडी पकडायला लागणार आहे आपल्याला लॉंग रूटची. सोलापूर बस गावली. आता इथून आम्ही उतरणार शिरडोनमध्ये. तर आता आम्ही शिरडोनमध्ये उतरलेलो आहे बसमधनं आणि इथनं पुढं आता आम्हाला गाडी आता भेटेल त्यानं जायचं. आमचा दोस्त मॅक्स राजा
रात्री बोलला कधी बी फोन करा आम्ही जागाच ते येतो न्यायला. आता गाड्याचा फोनच सायलेंट आहे. आता इथं म्हणतात पेपर गाडी यायला लागली. आता इथं काकाने सांगितलं पेपर गाडी इथे चहा पेलो. आता पेपर गाडीची वाट बघत बसायची. आता जेव्हा गाडी येईल तेव्हा त्या गाडीतून बसून जायचं, नाहीतर गाडीला हात करत बसाय. प्रत्येक कवट्यापर्यंत सोडा असं म्हणत बसायला आहे. पण मज्जा नुसतं ट्रॅव्हलिंग. काल रात्री निघलेलो घरातून, परवा रात्री निघलेलो. नुसतं ट्रॅव्हलिंग करायचं चालू आहे. आणि आता म्हटलं जाऊन झोपायचं. तर आपल्याला आणि उद्या म्हणजे आजच खेळायला जायचं आहे. तासभर रेस्ट भेटते आणि लगेच मॅचला निघायला लागणार आहे. तर प्रवास भयानक नको वाटायला लागले. एवढा प्रवास झाला आहे आता. आणि वाटलं सुद्धा नव्हतं की एक मॅच खेळण्यासाठी आम्हाला एवढा प्रवासला. हे नुसतं फिरा गाडीत बसून नुसतं दिवसभर हिंडा लागले. दुसरा काय पर्यायच नाही. पण चालायचं तेवढं. क्रिकेट आहे, नाद आहे म्हटल्यावर आणि नाव करायचं आहे म्हटल्यावर एवढंच सगळं सहन करायला लागणार. त्याशिवाय स्ट्रगल केल्याशिवाय नाव होत नसतंय. अर्ध्या तासानंतर वडाप आले रे बाबा. थांबते का नाही काय? हा थांबलं बाबा. आता चालू आम्ही कवट्याला. तर आता आपण आलो आपल्या घरी, म्हणजे अजून इथंच आहे, जवळ झाले. तर आजच्यावर छोट्याच ब्लॉगचा कुऱ्या इथं देण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.